जाण्याचा हेतू हा आहे. एकदा तरी पंढरीला जातात ना असं नाही, पण जाणारे कमी असतात आणि जाणारे जास्त असतात, येणारे कमी असतात. उलट उलट आहे, परंतु आपण ते समजून घ्यावं हा हेतू आहे. पण आले तर त्या पंढरीत जाऊन पंढरीची आलेलो संसार दिनाचा सोहरा, दिनाचा सोहरा पांडुरंग. परंतु ते पंढरीची झाली आणि पुन्हा सांगितले ज्यांना जाता येत नाही, ज्यांना करता येत नाही त्यांना सांगितलं एकदा जायला पाहिजे, बरोबर नाही असं नाही, परंतु जाणं होत नाही, होणं होत नाही. पाहिजे जे असतं जाणाऱ्यांची कर आहे, पण कुठे जातात दुसऱ्या देवात. पण जो आपला जो देव आहे म्हणून ते सांगितलंय. करामाने काय सांगितलंय, पंढरीची दारी आल्याने संसारा दिनाचा सोहरा. कोणाचा? आपल्या तुपल्या माझा नाही, तो दिनाचा. जे दिन आहे, जे ज्यांना आपल्याला काही करण्याची इच्छा नाही, म्हणजे ते गरीब आहे किंवा जे ज्यांना करण्याची ताकद म्हणजे जाण्याची हे नाही, त्यांना सांगितलेलं आहे की ज्याच्याकडे नाही त्यांना सांगितलं की हे दिनाचा सोहरा पांडुरंग आहे, त्याच्याकडे जाण्याची आपल्याला चालना मिळेल किंवा बुद्धी मिळेल किंवा हे होईल, या सगळ्या गोष्टी. पण संसारात आल्यानंतर जर गेलात तर त्यात 3 भाग पडतात. संसार म्हणजे काय, संसार कशाला जायला पाहिजे, संसारातून जाऊन काय होणार आहे, ह्या सगळ्या 3 गोष्टी पहिल्या मध्ये आपल्याला परमेश्वरांनी सांगितलं. पंढरीचा जाऊन झाला भेटू आणि आल्यानं संसारात दिनाचा सोहरा म्हणजे दिन दुबळ्याचा सोहरा असल्यामुळे का जायचं, कशाला जायचं, कुठून जायचं, काय करायचं, जाऊन असं नाही, पण जाऊन काय करणार, नुसतं पाय पडणार आणि येणार. म्हणून दिनाचा सोहरा सांगितलं का, अरे माझ्या पाय नको पडू, पण माझ्याकडे ये, माझ्याकडे जी येण्याची तुझी इच्छा असेल किंवा जे आता पंढरपूरला जाणारे वारकरी संख्या आहेत, कितीतरी वारकरी वारी करून जातात, कितीतरी वारकरी वारीला जातात. पण दिनाचा सोहरा असल्या कारणाने आपल्या जीव उभ्याचा साध्य त्याचा उद्धार करण्यासाठी या आपल्या जीवाला, जड जीवाला तारण्यासाठी हा आपला ते जो उभा आहे तो आपल्याला कळ न कळता आपल्या जीवाचा उद्धार करणारा तो एकमेव आहे. उद्धार करणारे सगळे आहेत, संत आहेत, भरपूर आहेत, पण देव सुद्धा आहेत नाही सर, देवा सुद्धाच आहे. कुठे पुढे देव आहे, सगळे देव आहे, पण आपल्या दिनाचा सोहरा असणारा फक्त एकच तो पांडुरंग आहे. बाकीचे देव आहेत ना असं नाही, पण ते उद्धार करतात. परंतु हा दिनाचा गरीबां श्रीमंताचे देव आहेत, गरीबाचे देव आहेत, भोल्या भल्यांचे देव आहेत. परंतु त्या देवाकडे न जाता अरे तू माझ्याकडे एकदा तरी ये आणि माझ्या पंढरीच्या वाटेला जाऊन तुझा उद्धार कसा होईल हे मी तुला दाखवून देतो. पण त्याच्यात तू शंका करू नको. शंका मी संसाराने हा दिनाचा सोहरा संख्येच्या बरं पुढे संसाराने पुढे काय करणार, जाऊन तरी काय करणार, तू काय करू नकोस. करायला काय पाहिजे, केल्याने काय होते का रे, तू आधी ये आणि मग काय तुला करायचं ते आपोआप तुझ्या मनामध्ये, तुझ्या चित्तामध्ये, तुझ्या मनामध्ये जे आहे त्या संसाराचा तुला उलगडा होईल. म्हणजे पंढरीची दारे आल्यानं संसारा म्हणून सांग आणि दिनाचा सोहरा असल्याकडे दिन दुबळ्याचा सण असल्यामुळे तुला त्याची कशाचीच गरज भासणार नाही. असा हा पंढरीचा पांडुरंग तुम्हाला जे पाहिजे म्हणजे तुझ्यावर उभा असणारा रुक्मिणीचा माता, रुक्मिणीचा पिता जो आहे तो आपल्याला साथ घालून देतो. ती कशा करता, अरे तू जीवन दुबळा आहेस, तुझ्याकडे काय येण्याची माझ्याकडे हिंमत नाही, पण तरी पण कशी तरी वाट पण जसे तुकाराम महाराज वाट पाडून हे करून ते सगळे दाखवलेलं आहे. जे संतांनी आपल्याला दाखवलेले आहे त्या संतांच्या आपल्याला म्हणजे त्यांच्यावर त्यांचा चाली पण त्यांच्या उद्देशाने त्यांच्या ह्याच्याप्रमाणे आपण सतत त्या मार्गाला जाऊ शकतो का.
तर त्यांनी वाट दाखवून दिलेली आहे. पंढरीची कोणा दाखवली नाही, जे दीन दुबळ्यांना वाट दाखवून का दिली आहे? कारण तुमच्याकडे येण्याचं साधन काहीच नाही. मी नुसते येता आणि जाता जात पण आणि येत पण नाही, पण तुम्हाला येण्याची इच्छा का करतो? किती दूर दुबळे आहात, तुमच्याकडे अज्ञान आहे, जड जीवाचा अज्ञान आहे. त्यामुळे असे येणारे चिकार आहेत, जाणारे चिकार आहेत. पण दीन दुबळ्यांना सांगण्यासाठी तू माझ्याकडे ये आणि माझी वाट मान. म्हणजे पंढरशी दारी आल्यानं संसारा तिनाचा सोयरा. तर काय पांडुरंग उभा आहे आणि वाटपाये उभा भेटीची आवड. कृपाळू तांदळी कृपाळू. तुमच्याकडे कृपाळ नाही आहे ना. वाटपाये उभा भेटीची आवड. भेटीची भेट झाल्यानंतर जे कोणाची भेट होणार, तर त्या पांडुरंगाची भेट आपल्या जीवनामध्ये होते, आपल्या मनामध्ये होते. हे जरा चमक भरती. हा, त्याच्यामुळे बऱ्याच टाका आहे. नाही नाही, ते आपोआप वाच आहे ना, त्याच्यामुळे तो इथे दुखते. जास्त जोरात ओरडलं ओरडलं काय ते ओरडाची हे सवय नाही ना, हळू ओरडायची. ओरडायची आता त्या बोलायला लागत ते जोरातच होतं म्हणून ते छाती. तसं काय दुखत नाही, पण जास्त बोलला असं आहे. परंतु हे काय नेहमीच दुखण्याचा काय त्रास, परत ते जास्त बोलण्याने हा दुखणं असं त्या मंडळीची आहे, दीन दुबळ्याचं आहे. हे तो का आपलं सांभाळून घे तुमचं सांगतो म्हणूनच फक्त हात लावायला लागते, बरं बाकी काय आहे ना. असं आहे. दिनाचा सूर्या पांढर वाटपाय भेटी पाहू तातडी उतावळी जाते. कोण आपण ना उतावळे, तो उतावळे. तो उतार का झालाय, तर त्याला फक्त कशी येते माझ्याकडे, माझ्याकडे काय मागते माझा विचार नाही, पण माझ्याकडे सतत यायला पाहिजे या हेतूने हात पळून उतावळ जाते. कृपाळू त्याच्याकडे जाण्याचं साधन आहे. फक्त साधन म्हणजे काय, आपले आषाढी आणि कार्तिक आल्यावर संसारा येण्यात आषाढीला जातात, कार्तिकेला जातात. त्याच्या 4 वाऱ्या आहेतच. चैत्री आणि आषाढी आणि कार्तिक 4 वाऱ्या ठरलेल्या असतात संतांच्या. कोणाच्या? वारकऱ्यांच्या संतांच्या, वारीच्या जाणाऱ्या संतांच्या, जे सतत. आता आपण नेहमी कार्तिकेला आषाढीला जातो, फक्त चैत्र आणि माघ महिन्यात आपण जात नाही. कारण का, त्या आपल्या वाऱ्या नसल्यामुळे या आपल्या 2 फिक्स वाऱ्या आहेत. एक वारी आषाढीची, ही संतांची ज्ञानोबा माऊली आणि विठोबा यांची वारी आहे. आणि आपली ही नेहमीची 4 मासचे चातुर्मास संपल्यानंतरची वारी आहे. ही आपली वारी संतांची घालून दिलेली, म्हणजे आपल्या गुरु माऊलीने घालून दिलेली वारी आपण सतत करत असतो. ही मुख्य वारी आपली. त्या वारीमध्ये आपला काही अडचण नसते, काही नसते. आपल्या आनंद गोपाळाने सगळे सारखे वारकरी येतात, जातात, मजा करतात. आता तिथं सगळं काय व्यवस्थित राहते. आणि एवढी कृपा कोणाची, तर आपल्या माऊलीची कृपा. माऊलीने आपलं भरभरून दिले, पण ते आपल्या लक्षात येत नाही. का लक्षात येत नाही? कारण आपण त्याचा कधी विचार करत नाही. माऊली जेव्हा केव्हा करतो, जेव्हा पंढरपूरला जातो तेव्हा एवढे माऊलीने आपले. पण मी लहानपणी विचार केला, लहानपणी आपल्याला एवढं मिळते, सगळं काय मिळते, देवाचं दर्शन मिळते. लहानपणी देवाचं सगळं मिळालं, सगळं मिळालं, आणखी काय पाहिजे. म्हणून हे आपले उदार आहे. माऊली उदार म्हणजे उदार प्राण्याने आपल्याला सगळं आवडून देते, हे करते. कशामुळे? आपले सद्गुरु कृपा, आपली संतांची सेवा, आपल्या संतांच्या सानिध्य राहून जे आपण कृपा केली, की आपली माऊली संतांची सावली आहे. त्या संतांच्या
ज्याची करता काय भीक काय मागा, जे आपोआप दिलेलं त्या भीक काय मागायची, जे मिळालेलं आहे ते नुकसान. पण उपाळू तातडी उद्धा वेळ का झालाय, जेणेकरून आपला उद्धार होईल, जेणेकरून आपल्याला संतांच्या संगतीचा उद्धार होऊन आपली जी आहे ती इडापिडा किंवा जे जे आहे दुःख निवारण करण्याची त्याच्याकडे समज आहे. आपल्याकडे आहे का, आपण किती जरी केलं दुःख आहे, तर संसारात आता तरी दुःख आहे, नसतं तरी दुःख आहे, आणि नाही केलं तरी दुःख आहे. तर कोणी कोणाला दुःख सुटलेलं आहे, क्षणभर सुख असते पण ते नवं, पण हे दुःख कायमचे ठरले या पुढच्या ते त्या पुढच्या आणि तरी चालू असते. कोणाच्या मागे काही संसार सुखाचा कधी झालेला, पण वाटपायी उभा भेटीची आवड आहे. तो वाट पाहते तुझा संसार मी सुखाचा करीन, पण जेव्हा जाईन गमाये तया पंढरपुरा, जाईन गमाये तया पंढरपुरा. मागे पुढे उभा राहील सांगा, अरे काय मागे किती मागे, किती मागे, किती मागे, किती मागे, मागे मागे किती आहे, तरी पण मिळतं ना आपल्याला. तुला मागे किती आई वडील आहे, बाय आहे, माऊली आहे, पण तुला मिळते. म्हणजे ही आपली दुनिया ही आपण स्वतःने घेतली, आपल्या वडिलांची पासून पदरात पडलेली आहे, जी आपण मिळवली नाही, ते आपल्या ऑटोमॅटिक आपल्याला मिळाली. कशामुळे आपले वाढवडील, आपले आई वडील, आपले नाते गोटे, माझ्या वडिलांचे दैवत
त्यांनी करून ठेवलंय म्हणून आपण येतोय, तो करतोय म्हणून आपण येतोय, त्याने जमून ठेवलंय म्हणून आपण जमून ठेवलंय. काय जमून ठेवलंय? असं बोल. काय नाही सगळं दिले, काही नाही जमून ठेवलंय, फक्त दिले काय नाम तुझे दिलं पाषाणाला. हे सगळं आपल्याला काय करण्याची जरूरतच नाही. लागीचं काय आपण काय करणार, कारण लागली काय जरूरत अशा लागणारच नाही. सगळं ऑटोमॅटिक सगळं. आता ते कशाला जे आपण खातोय, जे पितोय, जे खेळतोय, जे खेळतोय ते कोणाचे. आपण पंढरपूरला जातो ते कोण देते? हे बाबा काय त्याची सेवा आहे. आता मी पहिला तर अपयश पण संतांनी पहिला पेपर दिले, थोडे दिले, हे दिले, काय 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 दिले. म्हणजे कृपाळू माऊली जाते मागे पुढे उभा आहे. म्हणजे जी इच्छा आपली असते ती आपली आपल्यामध्ये कोणी मागतो का? कृपाळू माऊली मागे पुढे उभा राहे आपल्या सांभाळ. हे आपलं किती सांभाळतो. म्हणजे तुम्ही या रे आणि माझी सेवा करा रे, हे आपल्याला सांगायची जरूर लागते. कारण काय येणार आहे एवढे काय नाही, काय नाही, काय येणार आहे, कसं येणार, काय अडचण असते काही करा करा म्हणजे सगळं असतं. आता आमची गेली आम्हाला काय अडचण, पण अडचण होती ना. पण तरी पण आम्ही येत होतो, तरी पण आम्ही तुलनात चालत होतो. आम्ही शिला खाली आम्ही बडबड खाली नाही असं नाही, तरी पण आम्ही येत होतो. का वाळू मावळी तातडी मागे पुढे मागे पुढे पुढेच नाही मागे पण पुढे पण ना राहायला कसा नाही राहणार ना का. सगळं दिलंय ना मागे टाके पुढे दिले, सगळं दिले, करून करून भागलो आम्ही. आहे ना भागलो, परंतु त्याला विसरतो ना का. त्याची आठवण फक्त पण द्वादशीला नसतं तो थोडासा प्रॉब्लेम दिलेला आहे. पण ते काय थोडासा प्रॉब्लेम आहे. सगळ्यांनाच टाइम एवढे एवढे लांब राहायला जाम काही हरकत नाही. पण जर आपण येतो ना ते दिलंय ना मागे पुढे मागे पुढे कुठे पुढे मागे पुढे दुसरं काय आहे ना. तुम्हाला एवढं गावाला शेत छप्पन मागे आता काय किती सांगणार काय. म्हणून वाट पाहिजे आपल्याला सर्व झालं पाहिजे. पण आपण तो वाट पाहतो. कोणाची वाट पाहतो? अज्ञानी लोकांची वाट. संतांची संत जातात, संत येतात जातात जातात. संत त्यांना आवड निर्माण झालेली असते. आपल्या दिशा आवड नसते, अज्ञानी जीवाला आवड नसते. अज्ञानी जीव कधी जाऊ या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी. पण अज्ञानी जीवासाठी भेटीची आवड निर्माण करण्यासाठी तो उभा आहे. कोण? पंढरीचा राणा पांडुरंग जो विठेवर उभा आहे. आणि जो विठेवर उभा असून आपल्याला जे माहिती दिले आहे ते तुझ्यापाशी तरी जागा चुकला आहे ना. आहे तुझ्या पाहिजे पण जागा कोणाला सांगतो? अरे दिन उभ्या तू जागा चुकलास का? जागा चुकलास त्या तुला माझ्याकडे येण्याची धरती घेत नसते. माझ्याकडे येण्याची धरती घेतली असतीस ना तर तुला दिन दुबळ्याचा स्वर मी आहे ना. माझ्याकडे ये, तुला काय भरभरून देतात. तुला बरोबर तू ते घेण्याची ऐकत नाही का? तर तू माझ्याकडे येत नाहीस. मी उताळ आहे. कशाला उताळ आहे? तर माझ्या भेटीसाठी, माझ्या भेटीसाठी मी उतावळा आहे. मला काय तुझी गरज नाही, पण तुला माझी गरज नाही, पण मला तुझी गरज आहे. का? मी उतावळे आहे. तुला हे अज्ञान जीव आहे. तुला समजत नाही मी काय आहे, कोण आहे, कसा आहे, कुठून आलो काय. हे कोणाला कळलं आहे? कोणाला कळलं? अख्ख्या जगाला कळलं. तर हे सांगण्याचा
गोष्ट आहे की ज्याने करून आपल्या चित्तात असलेलं मन हे परमेश्वराकडे जात नाही. म्हणून आपल्याला भेटीची आवड होण्यासाठी मन आणि चित्त एकाग्रतेने त्या परमेश्वराकडे लावायला पाहिजे. आपण सावरते का मन फरकटलेलं मनातलं काय मन हे काय मनोमार्ग गेला त्या मनाच्या मार्गाने गेला तर तो जिथे मुकला म्हणजे स्थिरावला असं आहे. म्हणजे मन आपल्या स्थिर राहतच नाही ना. कशामुळे स्थिर राहणार? आपल्या चंचलपणामुळे स्थिर राहणार नाही. आपल्यातल्या मनातला चंचलपणा जोपर्यंत कमी होत नाही, आपल्या मनातला जोपर्यंत विचार दुसरीकडे भटकत नाही, आपल्या मनातले विचार वाईट दुसरीकडे जात नाही, जोपर्यंत आपण मनाच्या आधी जाऊ त्या मनाचाच आपण चित्तात घेऊ तरच तो आपल्याला आपू शकतो. आपल्याला रस्ता दाखवतो. रस्ते दाखवणारे कोण? संत आहेत. रस्ते दाखवणारे आहेत, पण संतांच्या वरचा रस्ता दाखवणारा तो म्हणून मार्ग जो गेला आहे तो आपण आपल्याकडे पाहतो. आणि त्या पाण्यामध्ये आपलं आयुष्य घालवतो. का? बेटीच्या आवडी उतावीळ असतो. तो उताळ आपण कसे काय कमी करणार? कमी करतो का? कधी वास्तू वाढत जातो पण कमी होत. म्हणून तो उतावीळ अरे बाबा तो भेटत नाही. आता काही सुद्धा भेटत नाही आणि कधीच भेटत नाही. पण तो आपण त्याच्या पण पुढच्या जन्मोजन्मी आपण त्याची ना बहुत पुण्य करूच करतोच ना असं नाही. बहुत पुण्य कर पण पुढच्या जन्मी आपल्या त्याचा जन्म आपल्याला कसा मोक्षाला आपल्याला पात्र होईल याचा आपण मोक्षाला जाऊ ना असं पण चांगल्या जन्मामध्ये मोक्षाला प्राप्त होण्यासाठी आपली जी क्षमता आहे, आपली जी संतांच्या संगती जी आपण जी गोळी करून ठेवतो, जी आपल्या मनामध्ये विचार करून ठेवतो, ती संगत ती विचार ते आपलं मन ह्या संतांच्या संगतीत का तर त्याची संगती भेटीची आवड आहे. त्याची भेट झाल्याशिवाय आपलं कर्म कसं कर आहे कसं. म्हणून आपण आषाढीला जातो, कार्तिकेला जातो, चंद्रभागे स्नान नाही मंडळी चंद्रभागे स्नान विटेवरील उभा पांढरा पहिले ते चंद्रभागे स्नान मग मंडळीची भेट आणि विटेवरील उभा ही अशी आपली भेट होण्यासाठी आपल्याला संतांच्या आवडीची निर्माण होणार. कोण आवड निर्माण कर संत करणार आणि गेल्या आल्या मागे करणार ते येणार आणि आपले खाना तंबाखू करणार. अरे ही निंदा हे विचार हे वाईट ह्या जन्मीच भोगता येत नाही पण पुढच्या जन्मी आपल्याला त्याला भोगावं लागतं. म्हणून ही निंदा स्तुती हे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या बाजूला ठेवणं आपल्या असलेला मनाचा निग्रह मनाची उपदेश मनाच्या आवडीनिवडीचा हे भाग तो आपण इथे सांभाळला पाहिजे. म्हणून वाटप आहे उभा भेटीची त्याच्याकरता आपल्याला काय कृपाळू मागे पुढे उभा राहायचं. कशा करता राहतो तर संतांच्या संगतीत असल्याने तुझी मी सेवा करतो. सेवा करून काय मला मिळणार आहे? सेवा करून त्याला काय मिळते का? नाही, आपल्यालाच मिळते. त्याने दिलंय, भरभरून दिलंय म्हणून ते आपल्याला मिळते. म्हणून ते काय वाटलं पाहिजे. अशा रीतीने हा आपल्या चित्तातला मन मळवून टाकण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तर पंढरीशी जारी आलेलं संसारा दिनाचा सोयरा पांडून कसला पांडू दिनाचा दिन दुबळ्याचा आहे ते आपल्याला माहितीच आहे.
आपल्याला काय सांगायला नाही. तुम्ही जिंदुबळे आहेत का? कोण आहेत जिंदुबळे? दाखवा कोण जिंदुबळे. नाही कोण जिंदुबळे नाही. सगळे ज्ञानी आहेत, सगळे संतांच्या चरणी लागलेले आहेत, म्हणून तुम्हाला जिंदुबळे बोलता शकतो. जिंदुबळे कोण? ते अजिबातच येत नाही किंवा अजिबातच काय करते ना जिंदुबळे. पण त्यांना आपण शिकवतो ते पण ते शिकत नाही, करत नाही, घेत नाही ना. नुसतं आपले हा येऊ काही करू, तो करणारा करेल तेव्हा करीन, पण त्याच्यात ठाम मन नाही. बाबा मी जाईल, दिन दुबळ्यात आहे तो, दुसरे संत आहेत ना, दुसरे देव आहेत, पण ते देव कसे पण हा देत नाही आणि कोणाचं घेत नाही. आपोआप दुसऱ्या संत दुसऱ्या देवाला मागायला लागत नाही, पण जातात, त्यांची सेवा करतात, करू दे ना असं. पण तो एकच, सगळ्या चित्तात तो एकच, संतांच्या चित्तात एक, देवाच्या चित्तात एक, माणसाच्या चित्तात एक, सगळ्या देवीच्या चित्तात तो एकच. पण तो आपण त्याला सगळ्यामध्ये बघतो, पण तो आपल्याला का दिसत नाही? कारण आपण त्याचा विचारच करत. आपण त्याला फक्त हा या देवीकडे जायचो, त्या देवीकडे त्या इकडे आहे की नाही, तेच आपण चालूच असते. हा बघत बघतो, बघत बघतो, हे करतो, हे पण त्याला जाणार थोडे. म्हणून लाखोची आतेली वारी फक्त आता काय किती बरोबर लोक वाट बघतात, त्याचा विचार होत असणार की नाही, कोणाचा विचार नाही झाला, पण वारीला जात चित्तात त्याचा नमन करा, चित्तात त्याची उशापच करा, म्हणजे त्याचा चित्त करून आपल्या असलेला ठेवा. तिथे सापडेल बेटीची आवडे ज्ञानेश नंतर सोडून मग शेवट मागे पुढे उभा राहील. हा मग ते आहे आर्यानं संशय दिनाचा वाट पाय उभा भेटीची आवडी मागे परी आहे, मागे परिहार पुढे नाही क्षीण, झालिया दर्शन एक वेळा. काय सांगावे? मागे परिहार म्हणजे भारतच्या म्हणजे आपल्याला असलेल्या मागच्या जन्माचा आणि या जन्माचा संबंध जोडले. मागील परिहार पुढे नाही शीन, म्हणजे पुढे आपल्याला शीनच होत. कसा होणार? मागे बी दिलेलं आहे आणि पुढे मागे परिहार पुढे नाही. झालिया दर्शन, झालिया तो वेगळा भाग आहे, झालिया दर्शन. पण मागे जे दिलंय ना, कोणी दिलंय? आपल्या माऊलीने दिलंय, संतांनी दिलंय, गुरुनी दिलंय. गुरुच्या सानिध्यात आपले आजोपंजोबा होते, बाळवडी होते, त्यांनी करून ठेवलं. म्हणून मागे परिहार पुढे नाही सीन. आपलं सीन आहे का? आताच नाही. कसे काय पुढे आहे ना, काय छान आहे कशी. मला एवढं पण दिलं, सीनच नाही मला, सीनच नाही माझ्याकडे. मला काही कमी आहे काय नाही, पण सीनच नाही. पण माझी तब्येत कशी मस्त ठणठणीत, माझे पुढे नाही सीन, सीनच नाही ना. 84-81 वर्ष झाले, पण अजून आवड निर्माण होते का? अरे आपला आहे तो, आपल्यासाठी करतोय, आपल्यासाठी देतोय, आपल्याला देतो, भरभरून देतो, पण आपण त्यात जातच नाही. आपल्याला पुढे आहेस, पुढे जाणार, देतो ना, देतो, देणार. आणि देणारा द्यायलाच पाहिजे. त्याचीच कृपा आहे, त्याची वाळूच देणार. तुम्ही संत देणार,
एवढी कृपा आणखी काय पाहिजे? कृपाळू आहे ना, तो दार आहे, कृपाळू आहे, सगळं आहे, पण आपल्याला देता येत नाही. म्हणून आपण त्याच्या मागे सील सारखे राहतो का? अरे आज न उद्या जाऊन, आज न उद्या जाऊन अनुशी कमी केला नाही. अजून म्हणजे जवानीमध्ये शीण असतो, पण तो आपण फुकट घालतो. माझा कोणी शिणारे गेला, अरे गेला मग ते शीण घालायला तिथे येतो आणि सांगतो आता काय तरी उदार कृपाळू उदार माझा सखा पांडुरंग ज्ञानी ज्ञान्याचा राजा गुरु महाराज असे ज्ञानांची शिस्त लागलेला संसारात, समाजात आणि संतांचे संगत आहे ना. आहे पा अरे काय बोलले पाहे काय म्हणजे सुधाकर महाराज काय बोलले पाहे पा भजे चिरभूत अरे आलेला संसार मागे परी आहे दर्शन झाले. एक वेळा दर्शन होते का एकाच वेळा. लहानपणी झाले, मोठेपणी होते, म्हातारपणी सुद्धा होते ना. एक वेळा दर्शन. काय दर्शन? एक दर्शन. पण पोट भरते. अरे काय समाधान म्हण का मानते? त्याच्या मूर्तीकडे पाहिलं ते समाधान, त्याच्या दिसलेकडे पाहिलं वाटत पाहिजे आवडले. सुंदर ते ध्यान सुंदर आहे, मुख सुंदर आहे, सुंदर आहे, सगळे सगळं सुंदर आहे का? कोणत्यासारखा कोण त्याच्यामध्ये कोण? पण त्याने करून दे का? मानवालाच करून दिले सुंदर शरीर, मानवालाच करून ठेवले, पण पशुपक्षाने दिले नाही का? कारण त्यांनी जाणतच नाही ना मी कोण आहे, कसा आहे. ऐका नाही कुत्र्याचं उदाहरण दिलं म्हणजे कुत्र काय आपलं तंगडी वर करते सगळं. त्याला देव कळलाच नाही. देव कोणाला कळणार? जो माणसात आहे, जो त्याच्यामध्ये आहे, जीवनामध्ये आहे, जीवामध्ये आहे, त्यांना कळत होते. मला कळणार, मला कळलं, तुला कळणार म्हणून तू एवढं करतोस. पण त्या कुत्र्याला म्हणून वाटत पाहिजे आगे परी आहे पुरेशी. एक वेळा दर्शन एक वेळा आपण घेतो ना, असं नाही. आपण किती दर्शन घेतलं तरी कमीच आहे. पोट भरते का?
सार्थक कोणाचं सार्थक नाही झाले आणि ते माझ्याचे सार्थक तुझं माझं सगळं तुझं सार्थक कशामध्ये झालं कोणी देखलं मी जपलं आहे पण ते आपल्या पूर्वजांनी पाहिलं नाही अरे त्यांचं सार्थक आहे त्यांची उदार आहे त्यांचं हे पुण्य आहे त्यांचं हे आपले म्हणून आपण विठ्ठल पाहिलं तर कोण पाहते आता चिकन जगात आहे पण त्यांच्या पूर्वजांनी पाहिले नसेल त्यांना काय विठ्ठल कळलं आणि काय करणार आपल्याला कळलं म्हणून आपण जातो येतो आणि त्याची चरणसेवा करतो काय चरणसेवा करतो त्याच्या माझ्या वडिलांची मिरासी या देवा तुझी चरणसेवा साध्या कोणाची चरणसेवा साधतो माझी तुझी नाही त्याची चरणसेवा का साधतो करून ठेवला दिले आपल्याला पण आपण त्याचा घेत नाही कार घेत नाही कारण आपण त्याला आवडीने बघत नाही कारण काय त्याची सेवा करायला आपल्याला नाचूसपणा येतो मनामध्ये शंका निर्माण होते आणि आपल्याला भाव त्याच्यामुळे भाव शुद्ध तुमचा नसेल काय जाणार तुमच्या काय त्याची सेवा पण जेव्हा भाव पण शुद्ध निर्माण होतो तेव्हा आपण किती आनंदाने जातो बरोबरून त्याची स्तुती करतो वाट पाही उभा त्याची सेवा वाट पाहतो पण तो वाट पाहतो मी ना वाट पाहतोय म्हणून मागे पर्याय सिने पुढे नाही माझ्या दर्शन म्हणत आहे दर्शन ते काय होतं पण त्याच दर्शनात एकच वेळा दर्शन घेतलं असं नाही दर्शन पण दर्शन घेतल्याने मागे पर्याय पुढे नाही माझ्या दर्शन एक वेळा करून घेते रे पण काय होते बरं ये रे माझ्या पाठीवर तर कसं अक्षर पुसलं जातं पहिल्या कधी अक्षर काढायचे नाही छान अक्षर काढायचं पण ते सुंदर अक्षर तसा सुंदर विचार असतं अक्षर पुसलं तर आपण अक्षर चांगलं घेऊ म्हणून चांगलं काढतो चांगलं करतो तर मी माझ्या चांगलीचे अक्षर चांगले शिकवले पण अक्षर पुसलं जाते का त्याच्या चित्तात अक्षर पुसलं जातं अक्षर चांगलं येते पण अक्षर पुसलं जाते का चित्तात नाही ना त्याच्या मनात नाही म्हणून काय दर्शन घ्यायचं काय दर्शन घेऊन आणि आता 81 वर्षी म्हणजे जवळजवळ 50 वर्ष पण पहिल्या 4 वर्षामध्ये अगदी देवाची माझी सेवा अगदी जवळून झाली देवाला आंघोळ घालण्यापासून देवाच्या वाद्यपूजापासून 4 वर्ष सतत 4 वर्ष सतत तो माझ्या तिकडे लढीवाळे मागावी लढीवाळे पुरावी आली मायबाप पण पुरवली मी नाही पुरवली माझ्या हातून नाही झाली आपोआप कारण का पावता तरी उतार वेळ असतो देतो आणि घेतो आणि घेऊन काय करतो सांभाळी आपल्या पिता सांभाळी आपल्या पिता म्हणजे मला सांभाळला किती कमी सांभाळलं काय केलं सांभाळलं वापर माझे सांभाळले आपल्या सांभाळलं की नाही अरे कसा काही बरोबर नाही तू बरोबर नाही बरं असा उपाय बनायचा जीवाचा उद्या मागे पुढे बस ठेव
वैसराची तू आणि निवड आहे ना. चांगली पकडली. नाही, तुका म्हणे नेती आणि काचे आधी. बरोबर आहे. हा. वैसराचं चित्ती निवड. निवड आहे ना. हा. इकडे बघ काय जरा थोडक्यात. थोडक्यात थोडक्यात अरे काय आहे? थोडक्यात झालं आणि आपण येतो नव्हतं रे. तुका म्हणे नाही नाही, तुम्ही मला उभं केलं म्हणून मी आलो. मला काय येते काय ज्ञानेश्वर? अरे ज्ञानेश्वर ज्ञानबा 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 त्याचा नंबर त्याचा नंबर याचा नंबर हे ऐकले नंबर हे पण लहान आहे असून दे आपण याने आता सुरुवात केली पाहिजे तर आपल्याला पुढे पाहिजे. आगे पुढे उभा आहे थांबायचं त्यांच्या आता त्यांचं पहिलीच आहे. नाही नाही तुम्ही 10वीत त्यांचं पहिलीच आहे. बरोबर आहे त्याचं ते हे बरोबर आहे. ते पण बरोबर आहे. तो काय नको तुका म्हणे आणि काचे आधी. अनिकाच्या हातामध्ये न देता जो तुमच्या चित्तात बसलेला आहे त्याला निवडा, त्याची निवड करा, त्याच्यातून आपला बोध घ्या, त्याच्यातून आपली माप करा, त्याच्यातून आपली पूर्ण करा. तो आहे आपलं चित्त. कोण कोणाला सामावून घेणार, कोण कोणाला देणार, कोण कोणाचा खाणार, कोण कोणाला पण नाही. ते फक्त त्याने आम्हाला सांगितलंय. फक्त त्याने तुम्हाला जे माझे भक्त आहेत, जे माझे विचार करणारे बंधू आहेत, माझे संतांचे संगीत घेणारे आहेत त्यांना नाही ना. मला सांगितलं नाही, मला एकट्याला सांगून काय होणार? माझ्या चित्तात तो बसलेलाच आहे. दुसरा कोण बसलाय चित्तात? तसं तुमच्या चित्तात तो बसला पाहिजे. त्याचे नामस्कार केलं पाहिजे, त्याची स्तुती केली पाहिजे, त्याची गुणगान पाहिजे. पण ते गुणगान करणारे कोण पण नाही म्हणून सांगितलं. 12व्या अध्यायात 16 पासून मन मना मत बघतो माझ्याही नमस्कार. अरे माझाच बघतो, माझीच पूजा कर म्हणजे मलाच मिळेल. पण तसं होत नाही ना. काय होणार? माझ्यात मन ठेव, माझं भक्तव्य हे सांगणारा अर्जुनाला पण नव्यात ते सांग मन मना परंतु होत नाही. असं किती वेळा 2दा सांगितलंय परंतु काय तुझ्यात मन ठेवणार? माझं चित्त तुझ्यात काय राहणार आणि मन तुझ्यात काय राहणार? मन बुद्धी एकत्रित जप काय इंद्रिय सगळे खाऊन घेते. काय ते विषयाकडे चालत असते. इंद्रिय कुठे तर विषयाकडे चालत. मनामध्ये स्थिरपणा येत नाही. तो का येत नाही? मन बुद्धी एकत्र निग्रह होत नाही, संकल्प होत नाही. तो पण आपलं मन चित्त दुरावलेलं जातं. का दुरावलं जातं? तर जे आहे ते आपल्याला कळत नाही, जे नाही ते आपल्याला कळते. आता उदाहरण घ्यायचं टीव्हीवरचं बघा. हा टीव्हीवरच्या सगळ्या गोष्टी टीव्हीवर मन तिथे भरकटलं. कारण काय? जे दिसते ना संसारात काय, संसारातून आलेल्या संसारात गेला तर दोघांच वेळ पण तो दिसत नाही. का दिसत नाही? कारण ते सगळे चित्रापैकी हा त्याचा सगळे दिसते म्हणून आपलं मन निग्रह होत नाही. संकल्प करतो पण मन इंद्रिय एकत्र ठेवणं पण तो होत नाही. कारण काय होईल? मनाची चैतन्यता चित्त कार्यावर नसते. चित्त कशात होते म्हणून चित्त ठेवण्यासाठी आपल्याला काय सांगितलं कारण महाराजी म्हणजे अधिकाच्या चित्ती. अरे वैसरत चित्ती आणि काही हातात पण देऊ नको. माझ्या हातात आण. तुझं चित्त काय असेल ते माझ्या हातात आहे. माझ्याकडेच ठेव. माझाच बघतो हे सांगणारे आपले विषय. ते अर्जुनाला नाही झालं पण शेवटी जाऊ देतो. तर आपण या चित्तात ठेवल्यानंतर आपल्याला जो मिळालेला आपल्याला जो दिलेला काय मीपणा आपल्या अहंकार
काढून घेण्यासाठी तू आपल्याला स्थिर करायला पाहिजे. तो स्थिर आपण करतो आणि करून ठेवतो. म्हणून ज्ञानेश्वर माझ्या चिंतात भरले. कारण मला काहीच येत नाही. मला काय आलं, मी काय केलं, काय बोललं, काय समजत नाही. केलं हे झालं झाले दुसरे चित्ते गेले वाया. का गेले? करणारा वेगळा सांगणारा वेगळा. करणारा वेगळा होता, सांगणारा वेगळा होता. त्यामुळे काही चित्तात तो बसला नव्हता. म्हणून माझे चित्त भरकट होत. काय भरकट काय? अरे कुठे काय माझे पुढे सीन झाला भेटी काय कुठून भेटेल, काय भेटेल, कसा भेटेल, काय भेटेल, काही नाही रे. काय नाही आहे ते सगळं त्याच्याकडे. आपण जात नाही म्हणून संसारात दिनात असले माझे पुढे मला काय काय दोन मित्र दोन मित्र माझ्याकडे घे ना. घेऊ म्हणजे काय काय